प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. आता अल्डिहाइड अँड कीटोनच्या प्रॉपर्टीज काय काय मध्ये कॉमन आहेत आणि काय काय वेगवेगळे ते सांगतो मी. आता पहिल्यांदा कार्बोनाइन मध्ये न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन करायचे तेव्हा न्यूक्लिओफाइल जेव्हा अटॅक करणार आहे तेव्हा इकडचं हे इकडं न्यूक्लिओफाइल आणि इकडं हायड्रोजन असं बॉन्ड तुटणार आहे. इकडं आता हे सी इकडं ओ एच आणि न्यूक्लिओफाइल लागणार आहे. जेव्हा HCN KCN किंवा NaCN असेल तेव्हा CN मायनस न्यूक्लिओफाइल आहे. जेव्हा NaHSO3 असणार आहे तेव्हा खरं म्हणजे न्यूक्लिओफाइल HSO3 असणार आहे, पण ऍसिड बेस रिएक्शन मुळे तिथं SO3Na हे न्यूक्लिओफाइल असणार आहे. नंतर ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये R मायनस कार्ब अनायन हे न्यूक्लिओफाइल असणार आहे. नंतर ROH अल्कोहोल मध्ये ड्राय HCl यूज केल्यानंतर OR मायनस वालं न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट करत आहे. NH2Z स्वतः एक न्यूक्लिओफाइल आहे, त्याला फक्त H प्लस आणि ड्राय HCl नी ऍक्टिव्हेट करायला लागत आहे आणि ते जेव्हा न्यूक्लिओफाइल ऍक्ट करते तेव्हा एंड प्रोडक्ट हे डबल बॉन्ड NZ ओझोन डबल बॉन्ड NZ असं तयार होत आहे. आता पुढचं हे झालं न्यूक्लिओफिलिक रिएक्शन ऍडिशन रिएक्शन. आता याचं इकडं मी खाली रिडक्शन आणि वरती ऑक्सिडेशन करतो. रिडक्शन मध्ये पहिल्यांदा तर आपण नॉर्मली यूज करतो ते 3 LAH, SBH आणि H2 कॅटलिस्ट. H2 कॅटलिस्ट ह्याच्यामध्ये प्रोडक्ट फक्त एक हायड्रोजन रिडक्शन होतं आणि अल्कोहोल फॉर्म होतं. हे झालं. आणि आता पुढचे 3 रिएक्शन्स. पहिल्यांदा NaHG कॉन्सन्ट्रेटेड HCl हे ह्याच्यापासून आणि इकडं ही झाली क्लिमेन्सन रिएक्शन. वोल्फ फ्रिशनर रिएक्शन मध्ये हायड्राझिन NH2 आणि इन प्रेझेन्स ऑफ KOH आणि इथाइल ग्लायकोल हे इथाइल ग्लायकोलचं स्ट्रक्चर आहे हे. आणि परत रेड फॉस्फरस HI या 3च्या प्रेझेन्स मध्ये हे अल्केन पर्यंत रिड्यूस होते. इथं डबल बॉन्ड जाऊन डायरेक्ट H2 येते. हे जे आहे ऍसिडिक मीडियम मध्ये क्लिमेन्सन रिएक्शन, बेसिक मीडियम मध्ये रिडक्शन आहे ते वोल्फ क्रिशनर रिएक्शन आणि रेड फॉस्फरस HI सुद्धा एक रिड्युसिंग एजंट आहे. आता ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन. आता ऑक्सिडेशन दोघांचं वेगवेगळं आहे. आपण सुरुवातीला 2 डिग्रीचा माइल्ड ऑक्सिडायझिंग किंवा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग यूज करून आपण RC डबल बॉन्ड R डॅश हे तयार केलं, म्हणजे कीटोन तयार केलं. आता पुढं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर यूज करावं लागतंय. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट शक्यतो तर KMnO4 असतंय. KMnO4 हाय टेम्परेचर ह्याला ऑक्सिडाइज केलं तर इथं RC डबल बॉन्ड R डॅश होतं. आपण अज्युम करू की R छोटा आहे म्हणजे त्यामध्ये नंबर ऑफ कार्बन कमी आहेत. मग बाय पॉप्स रूल R वाल्याकडे हे C डबल बॉन्ड O जात आहे, म्हणून हे RC आता CH हे CO गेलं आणि मग आता त्याचं ऑक्सिडेशन होऊन COOH तयार होत आहे आणि राहिलेल्याकडे R डॅश आणि त्याच्याकडे OH राहत आहे. पण त्याच्यावर पुढं हे इथं ऑलरेडी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट टाकले ना, त्यामुळे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ऍक्ट होऊन ह्याच्यामध्ये परत R डॅश COOH तयार होत. सॉरी, ह्याच्यामध्ये R डॅश हे जे कार्बन आहे ना हे R डॅश मध्येच इन्व्हॉल्व्ड आहे आणि हे OOH फॉर्म होत आहे. आता हे झालं कीटोनचं. आता अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन आपण 1 डिग्रीचं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट टाकून अल्डिहाइड तयार केलं. आता त्याच्या पुढे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टाकलं की मग त्यानंतर R. आता हे इकडं R असणार एका ठिकाणी R आणि दुसऱ्या ठिकाणी H, RCHO असं तयार होतं कीटो अल्डिहाइड. ह्याचं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडेशन केलं तर RCOOH तयार होत आहे. इथं एक ऑक्सिजन होतं, ऑक्सिजनचं ऍडिशन ऑक्सिडेशन हे झालं. आता पुढचं अल्डोल किंवा कीटोन कंडेन्सेशन. अल्डोल काय आहे? अल्डिहाइड
आणि अल्कोहोल. कीटोल काय? कीटोन अधिक अल्कोहोल. म्हणजेच काय? आता मी हे जर डायरेक्ट डीएम सांगतो. याच्यामध्ये जेव्हा रिएजंट यूज करते अल्कली डायल्यूट अल्कली, तेव्हा डायल्यूट NaOH किंवा KOH NO2 CR3 COO3 हे पण यूज करतात. आता हे डायल्यूट अल्कली जेव्हा टाकलं तेव्हा आता इथं अल्फा हायड्रोजन आणि झेड, हे झेड काय ते नंतर सांगतो. मग हे जेव्हा यूज केलं तेव्हा हे कार्बन कार्बन इकडं ओच झालं, इकडं OH आणि इकडं इकडं झेड वाला पार्ट आला. इकडं अल्फा हायड्रोजनला जोडलेलं पार्ट झेड आहे. आणि जर त्याचं पुढं कंडन्स हे झालं अल्डोल रिॲक्शन किंवा कीटोल रिॲक्शन, पुढं ह्याचं कंडन्सेशन करायचं असेल तर पुढं हीट दिलं जातं. आणि जेव्हा क्वेश्चन मध्ये डायल्यूट अल्कली आणि त्या पुढं हीट दिलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट आपल्याला इथपर्यंत या प्रोडक्ट पर्यंत पोहोचायचंय. तर इकडं प्रोडक्टवर पोहोचताना इथं डबल बॉन्ड ओ होतं ना, आता इथं डबल बॉन्ड झेड करायचं, संपलं. तर झेड काय आहे? आता हे सी डबल बॉन्ड ओ आहे. ह्याच्या बाजूला जे कोणतं कार्बन असणार आहे ते अल्फा कार्बन असणार आहेत. या अल्फा कार्बनवर जे हायड्रोजन आहे ते आहे अल्फा हायड्रोजन, आणि हे जे राहिलेलं जे रिमेनिंग पार्ट आहे त्याला मी झेड म्हणा लागलो. मग आता हे C डबल बॉन्ड ओ H हे आपलं ऍसिटाल्डिहाइड आहे. ह्याच्यामध्ये आता इथलं एक H बाहेर काढतो आणि इकडे लिहितो. हे झालं अल्फा H आणि हे रिमेनिंग पार्ट झेड असं. आता हे अल्डोल कंडेन्सेशन झालं. आता ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही आज, एक मेन गोष्ट सांगायची राहिली, जर अल्डोल रिॲक्शन करायची असेल तर मिनिमम 1 अल्फा हायड्रोजन लागतंय. आणि जर ते पुढे कंडेन्सेशन पण करायचं असेल तर तिथं 2 अल्फा हायड्रोजनची गरज लागते. म्हणजे टोटल मध्ये इथपासून इथं पोहोचायला 2 अल्फा हायड्रोजनची गरज आहे. आता हे झालं ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन आहे. पण आता ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजनच नाही आहे, तर त्यांनी काय करतात? त्यांनी केनिजवर रिॲक्शन करतात. मग केनिजर रिॲक्शन मध्ये एकतर कॉन्सन्ट्रेटेड अल्कली NaOH किंवा KOH देतात, किंवा 50% NaOH KOH देतात. आता एक एक्झाम्पल घेऊ HCHO हे फॉर्माल्डिहाइड. ह्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही आहे. तर मग आता ह्याचं कसं होतं बघायचं. जर एकच रिॲक्टंट आहे तर त्याचं डिस्प्रपोर्शनेशन करायचं. म्हणजे HCHO आहे, HCHO, तर त्याचं ऑक्सिडेशन केलं HCOOH आणि रिडक्शन केलं CH3OH. म्हणजे काय केलं, इकडं हे 2 हायड्रोजन होते, C डबल बॉन्ड O आहे ते H ने तोडलं, एवढंच केलं. हे तर डिस्प्रपोर्शनेशन केलं. पण जेव्हा 2 वेगवेगळे क्रॉस मध्ये करतात तेव्हा एकाचं ऑक्सिडेशन करायचं, दुसऱ्याचं रिडक्शन करायचं, असं एवढं करायचं. आता हे अल्डिहाइड कीटोन मध्ये टेस्ट वगैरे आहेत, ते टेस्टचं मी वेगळा व्हिडिओ करणार आहे, त्यामुळे ह्याच्यात घेईना त्याला. प्रॉपर्टीज अल्डिहाइड कीटोनची एवढेच आहेत.